नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण बीड जिल्हा येथे जे बीडचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजन समितीची जी बैठक आयोजित केली होती, तर त्यावेळी जे बीजेपीचे आमदार आहेत आष्टीचे सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना केलेल्या घोटाळ्याचे पुराव्याचा पेन ड्राईव्ह जो आहे तर तो आज अजितदादा पवार यांना सुपूर्द केलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे बैठकीच्या वेळी। तर त्याच्यावर काय अपडेट आलेला आहे तर त्याची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। तर तो व्हिडिओ जो आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। तर आज आपण पाहणार आहोत जे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि बीड आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार जे आहेत यांनी आज बीड जिल्हा येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे तर ती आयोजित करण्यात आली होती 30 जानेवारी 2025 रोजी। तर अजितदादा पवार जे आहेत या बैठकीला हजर होते। यासोबतच अधिकारी पदाधिकारी त्याच्यासोबत मंत्री आणि बाकीचे जे पंकजा मुंडे असो, धनंजय मुंडे असो, सुरेश धस असे सर्व मंत्री आणि बाकीचे मंत्री जे आहेत तर ते या बैठकीला हजर होते। यावेळी तर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची अनेक वेळा मागणी केल्यानंतरही पक्षाकडून जे आहे तर वेळोवेळी हेच सांगण्यात आलं होतं की धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणाच्याही विरोधात पुराव्या असल्याशिवाय त्याचा राजीनामा घेता येत नाही असं सांगितल्यानंतर आज जे आहेत या बैठकीच्या वेळी आता जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस यांनी आता तो पुरावा असणारा जो कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेने केलेल्या घोटाळ्याचा पुरावा असणारा पेन ड्राईव्ह जो आहे अजितदादा पवार जे आहेत यांच्याकडे देण्यात आलेला आहे। आता बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे आहेत आणि याच्यासोबतच जे आहेत अजितदादा पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आहेत। तर आता पक्ष नेतृत्व यावर काय निर्णय घेते आणि याच्यावर काय अपडेट येते तर ते आता आपण वेळोवेळी पाहतच राहणार आहोत। परंतु जे आहेत आतापर्यंत जे आहेत धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची कुठल्या कुठल्या मंत्र्यांनी मागणी केलेली आहे किंवा सामाजिक स्तरावरनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रकाश सोळंके आहेत माजलगावचे आमदार होते माजी, सध्याचे बीडचे संदीप क्षीरसागर जे आमदार आहेत त्यांनी केली होती। यासोबतच अमोल कोल्हे, त्यानंतर सुप्रिया सुळे, यासोबत रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि याच्यासोबतच अंजली दमाने याचे आहेत यांनीही वेळोवेळी जे आहेत धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अंबादास दानवे असो अशा विविध नेत्यांनी जे आहे तर ती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची जी आहे ते मागणी केली होती, परंतु पक्ष नेतृत्वाने किंवा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यावर कुठल्याही प्रकारचं जे आहे तर ऍक्शन केलेली नाहीये किंवा त्यांचा राजीनामा घेतलेला नाहीये, कारण की कुठलाही पुरावा असल्याशिवाय त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलं होतं। परंतु 2च दिवसाखाली अंजली दमाने यांनी अजितदादा पवार यांची भेट घेऊन त्यांना काही पुराव्याचे कागदपत्र जे आहेत तर ते देऊन धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। आणि त्यानंतरही जेव्हा अजितदादा पवार आणि देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत यांची बैठक झाली आणि त्यानंतरही त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नव्हता आणि घेतला जाणार नाही असं स्पष्ट संकेत जे आहेत ते दिले होते। आणि परंतु आज जे आहेत आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी तर ते पुरावे असणारा पेन ड्राईव्ह आज अजितदादा पवार यांना या बैठकीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आलेला आहे। तर आता येणाऱ्या काळामध्ये पक्ष नेतृत्व काय याच्यावर ऍक्शन घेते किंवा काय आता याच्यात अपडेट येते तर ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आजच्या बैठकीमध्ये झालेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं। तर ही संपूर्ण बातमी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन माहितीपूर्ण बातम्या आपल्या चॅनलवर घेऊन येत असते, त्या बातम्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या तुमच्या फॅमिली फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की नोंदवा। चॅनलला आणखीही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।